नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातली आहे। अगदी हे प्रकरण ताजं असतानाच आता नीट परीक्षेच्या निकालावरून बीडमधील विद्यार्थी सोहम गवते आणि याने आक्षेप घेतलेला आहे। उत्तरपत्रिकेनुसार त्याला 522 गुण अपेक्षित होते, पण स्कोर कार्डमध्ये केवळ 95 गुण दाखवण्यात आले असा दावा सोहमने केलेला आहे। याबाबत एनटीएकडे 7 वेळा ईमेल आणि वारंवार फोनद्वारे तक्रार करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये असा आरोपच त्याने केलाय। दरम्यान या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे। पाहूयात। याच्या जर OMR शीट आणि आन्सर कीचं जर अवलोकन केलं असता त्याला 522 गुण मिळणं अपेक्षित असताना सुद्धा एनटीएने जे स्कोर कार्ड रिलीज केलं आहे त्याच्यावरती मात्र फक्त 95% गुण त्याला मिळालेले आहेत। त्याच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा जे डॉक्युमेंट आम्ही पाहिले ते असलेल्या डॉक्युमेंटवरून असं निदर्शनास येतं की त्याच्या आरोपामध्ये त्याच्या प्रकरणामध्ये तथ्य आहे। त्यामुळे आम्ही आज मान्य उच्च न्यायालय येथे रिट याचिका दाखल केलेली आहे। मान्य उच्च न्यायालयाने हे तात्काळ प्रकरण हे 23 जुलै रोजी सुनावणीसाठी ठेवलेले आहे।